मुळातच हे प्रकरण जे आहे, अशा पद्धतीची हाणामारी, अशा पद्धतीने शिवीगाळ, मारहाण हे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात. त्याच्यामध्ये कारणं वेगवेगळी असतात. एकमेकांमधले असलेले द्वेष असू शकतात, एकमेकांमधलं वैर असू शकतं. त्या ठिकाणी घडलेली तात्काळ त्यावेळेला काही घटना घडते, त्या घटनेतून सुद्धा अशा पद्धतीने राग व्यक्त होतो. तशाच पद्धतीची घटना आहे, पण ती दाखवण्यात कशी आली, तर ही एक प्रकारे मराठी आणि अमराठी असा वाद आहे असं ते दाखवण्यात आलं. त्यामुळे सुरुवातीचा व्हिडिओ दाखवताना अनेकांनी, अगदी मीडियातले सुद्धा पत्रकार जे आहेत, त्यांनी हे व्हिडिओ ट्विट केले. आणि बघा, एक अमराठी परप्रांतीय माणूस कसा मराठी मुलीला मारतोय. मुळातच ते कारणच नव्हतं. अमराठी आणि मराठी असा कुठे वादच नव्हता. हा साधा सरळ वाद होता की त्या क्लिनिकमध्ये जो काही त्यांचा वाद झाला, पेशंटला आत घ्यायचं किंवा त्यांना रांगेत उभं राहू द्यायचं अथवा न द्यायचं, यावरनं तो वाद असेल. त्याच्यात त्या दोघांमध्ये शिवीगाळ झाली, त्याच्यातून हा जो काही हल्ला झाला, मारहाण झाली. त्या युवकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याला शिक्षा होईल, त्याच्यावर कारवाई होईल आणि ती व्हायला पण पाहिजे.